आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हा जर आलेला आता सॉफ्ट झालेला आहे, नरम नरम मऊ झालेला आहे, नरम पडलेला आहे. तर शुभ्रा सकाळी सकाळी कधीच तिला आम्ही बाहेर काढत नाही, तर काल मी तिला बाहेर काढली. मी म्हटलं आपण हिला पण बाहेर काढूया, तर तिला बाहेर काढलं मी. आणि तिथेच ती राऊंड मारत होती सकाळी आणि बसली. मी म्हटलं ही तर लवकर बसली, गवत टाकलं तरी ती राऊंडच मारत होती. आणि नंतर अशी बसली, अशी मान बिन टाकली, उठतच नाही. अरे बापरे, आता ते म्हणाले काय उठत नाही, काय करावं. शुभ्राने फार आम्हाला वेड्यासारखं, मला तर फार मी वेड्यासारखी झाले एकदम. मी म्हटलं अरे बापरे हे काय, अशी मान बिन टाकली होती. काय नाही या आपण, मी आतमध्ये गेले, थोडंसं पीठ होतं म्हणजे चाळ वगैरे चाळलेलं सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये. तिला ते पाणी पाजलं आणि उभीच राहिली ती उठून अशी. हे पण आईचंच लेकरू आहे. आले पाऊस नाही झाला जास्त. पाऊस झाला का ग काल? एकदा झोपल्यावर काय कळत नाही झालं ना. मग आपण असं जाऊ ना मधनं असं. हा एक आणला टिफिन वगैरे बांधून ठेवलेलं आहे सगळं आपलं रेडी. आपल्या सगळ्या सावडी वगैरे क्लिअर झालेल्या आहेत. आपल्याकडे एक उलट त्यांच्यावरतीच दोन सावडी त्याच्यावर एक्स्ट्रा झाले आहेत. कारण का उद्या आपण जर कुठे, आपण काय आपलं भरोसा नाही आहे, आपण कुठेही आदरणीय मोदी साहेबांसारखं उठाय झोला और चल दिये, तशी आपली परिस्थिती उचलली बॅगीत चालली. आणि म्हणूनसाठी ह्यांच्यावर अंगावर सावडी केलं. मी नसले तरी पण मी सावडी नाही केलं तरी ह्या करतात. आले थांब, त्याला बांधायचंय. तू 2 मिनिटं थांब. आता चला मित्रांनो, बाकीचं आपण रात्री बोलूया. टायगर मागे येतो म्हणून त्याला बांधून ठेवायचंय. नानी यायला लागलेत का? चला. रोज शेतातली कामं. आत्ता कणगा भरेपर्यंत ज्वारीचा कणगा असतो उन्हाळ्यामध्ये. आता होळीपर्यंत आमची कामं बंद नसतात, रेग्युलर चालू असतात. ज्या वेळेस ज्वारीची पेरणी होईल तेव्हा 1 महिना स्टॉप. आणि त्याच्यानंतरचं खुरपण एवढं काही विशेष नसतं, एकदा खुरपल्यावर गवत येत नाही. आणि आत्ता आमच्या घराच्या मागे बघा, कोणाला वाटणारच नाही की यांनी खुरपलं आहे. आपण खुरपलं आहे, जसंच्या तसं उगवलं आहे गवत. जाम वैताग, जाम. पण काय करताय असं. हे बघा, हे असे किडे येतात. काय माझ्या डोक्यात, मला ते एवढी भीती वाटते किड्यांची. एवढे किडे वळ ते किड्यासाठी मी जरा पण खाली बसत नाही. जरा खाली बसायला गेलं का ते खालचे किडे काहीतरी येतात. असं काय म्हणायचं हो, आपण त्यांच्या जागेत राहतो, आपण शेतात राहतो, आपण काय गावात राहतो का? गावात घरं असते तर विषय वेगळा असता. जिथे खडकाची जागा असते तिथं घरं असले ना, ते वेगळं असतं. आणि इथे कसं भुसभुशीत जमीन. आज आमच्या आखूबाईचं खुरपण केलं. खूप छान होतं, खूप छान. असं उडीद होतं, जास्त मोठं झालं आहे, आता बसता येत नाही आहे. वाकून एवढीच पात एवढी अशी पात होती हातामध्ये. काहीतरी म्हणतात होते, मी विसरले. अशा लाईनी असतात उडदाच्या. 2-3 घेतल्या. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतेच राहता, मग लवकरात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मोबाईल शेतामध्ये नेण्यासारखी परिस्थिती नाही आहे. रिमझिम पावसाची सर, एकदा दोनदा पावसाची सर येऊनच जाते. आणि आहे आपल्याकडे मोबाईलची पर्स आहे ती, आणि एक दुसरी पण कॅरी बॅग आणलेली अशी अडकवायची प्लॅस्टिकची. 2-3 वेळेस जर यूज केली की लगेच ती फाटते. आणि पुन्हा मी दुसरी घेतली. 2 बॅगी होत्या, परत एक छोटी बॅग आणली. असं काही कमी नाही वस्तू. आपण सगळं सांगितलं की ते 2-2, 4-4 घेऊन येतात. आणि एक वस्तू मी सुद्धा 1 आणि 2 अशा वस्तूच घेत नाही, 4-5 एकदमच घ्यायच्या. आणि त्या बॅगी आता सगळ्या संपल्या. आता शेवटची शिल्लक राहिलेली आहे, पण आहे आता कुठेतरी ती तुम्हाला दाखवते मी कशी आहे. पण तरी पण त्यातनं पण असं टच पण होतो मोबाईल त्यातनं, पण नाही नेत मी त्यातनं. असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मोबाईल घालायचा, पण त्याला अडकवायचं नाही आहे. नाही घेतच नाही आहे मी, नेतच नाही आहे त्याच्यामध्ये. तर आता उद्या तिच्या लांबच्या शेतावर जायचं आहे. आणि ह्या वर्षी केलं बाई हे असं सावडी वगैरे.
कारण का होतात कामं असं आम्हाला पण एकट्याला पण होतात. आम्हाला एकटीची सवय होती आधी, आम्ही एकटं करायचो. पण कसं आहे, सकाळनं आम्ही लवकर जातो चहा घेतलं की. मी का अशी चहा घेतली की शेतात सवय दुसरं काय करायचीच नाही, सवय नाही. चहा घ्यायची, बिस्किटं घ्यायची चहातनं आणि सकाळी फटाफट आवरायचं. कमीत कमी 7:30-8च्या आधी तर आम्ही शेतात हजर. 8ला तर आम्ही हजरच हजर. मग 8ला शेतामध्ये गेलं की 9, 1, 10, 2, 11, जास्तीत जास्त 11, 11:30, 12च्या आत तर घरी. पटकन काय लागतं, पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा आणि जेवायचं म्हणजे झोपायचं. ते मग 3:30, 4ला परत उठून जायचं. मग मध्यंतरी दुपारची कामं करायची. एक अर्धा तास झोपतं माणूस, जास्त काय झोपतं का, पण दुपारी कामं करायची आणि मग संध्याकाळी 4:30, 4:30ला जायचं. पण आत्ताचा हा दिवस असा आहे ना, असा काही नियमच नाही आहे. तर सकाळी सगळं आवरून एकदमच 11च्या नंतरच जातो आम्ही. 11, 11:30 तर वाजतातच म्हणा. तर अशा टायमाला गेलं सगळं आवरून काही करायचं काम राहत नाही आहे. पण माझं असं काय नाही केलं की मी तर आज म्हटलं की आज जायचंच नाही आहे. मी सकाळीच म्हटलं मी काय आज जाणार नाही बाबा. ते मी म्हटलं काय हे पाऊस येतोय, मला फार घाण वाटते हो पावसाची शेतात जायला. अरे माती नाही लागली बाई, ही पाऊस ते आता जाम किडे असते, ते कसे तरी किडे निघतात ऑरेंज कलरचे असे भरपूर किडे दिसतात. पण मी म्हटलं आधीच मला असं काय माझ्या नजरेत पडू देणार नाही. खरंच आपल्यावरती कृपा आहे, नाही म्हणत नाही. माझ्या असं आता जशी मी प्रार्थना करते तशी माझ्या काही नजरेत येत नाही आणि येऊ पण नाही. मला तर जेवणच जाणार नाही म्हणून मी म्हटलं मी नाही जाणार आज. नुसती पावसाची फिसफिस चालू आहे पण अजिबात त्रास झाला नाही आहे. त्रास झाला तर मी लगेच येईन रिटर्न. मी मी नाही काम करणार, मी चालले घरी. असं काय असेल तर. कारण का सांगू का, पाऊस पडलं ना मी आपल्या पण गाईचं शेणाला पण हात लावत नाही. मला लई किळस येते ते. पाऊस नसेल तरच. आपली पहिल्यापासूनच आपलं सगळ्यांना माहिती आहे. नाही तर असं काय आपल्याकडे जबरदस्ती नाही. आणि तरी आपण तेवढ्यातनं काढलं वॅक 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 दिवसभर होते, खायला नाही पियाला नाही. तिकडं जायचंच नाही, बघायचंच नाही. तुम्ही म्हणाल दूध नका पिऊ तरीसुद्धा मला चालेल. तर नेईल मी. पाऊस नसला जवळच असेल तर शेतामध्ये पण मोबाईल तुम्हाला धम्माल दाखवण्यासाठी आपल्या इथे एखाद्या वेळेस. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.